हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट 3 मार्क क्वेश्चन्स फॉर SSC बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. हा क्वेश्चन 1. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजेंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. रेडियस 4.1 सेंटीमीटर घेऊन आपल्याला एक सर्कल काढायचं आहे आणि सर्कलच्या बाहेर सर्कलच्या सेंटरपासून 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटमधून आपल्याला काय काढायचं आहे, सर्कलला टँजेंट काढायचे आहेत. आता सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजेंट्स काढायचे आहेत, म्हणजे आपल्याला त्या पॉईंटमधून 2 टँजेंट्स काढता येतील. पहा, कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम आपण 4.1 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. आता आपण प्रथम 4.1 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊ. 4.1 ही काय झाली सर्कलची रेडियस. आता हे एवढं डिस्टन्स घेऊन आपण सर्कल काढून घेऊ 4.1 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, सर्कलच्या सेंटरपासून आपल्याला 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉईंट घ्यायचा आहे. आता सर्कलच्या सेंटरपासून आपण 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉईंट घेऊ. आता सर्कलच्या सेंटरला आपण O हे नाव देऊ आणि हा जो पॉईंट घेतला आपण 7.3 सेंटीमीटरवरती, याला आपण P हे नाव देऊ. आता पॉईंट O आणि पॉईंट P आपण जोडून घेऊ. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, या सेगमेंट OPचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. आता काय करायचं, O या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. आता P या पॉईंटवर आपण कंपासचं टोक ठेवून दोन्ही बाजूला आर्क मारून घेऊ. आता O या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण दोन्ही बाजूला आर्क मारून घेऊ. आता हे जे 2 पॉईंट्स मिळाले आपल्याला, याच्यामधून आपण लाईन काढून घेऊ. हा काय मिळाला आपल्याला, सेगमेंट OPचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. आता हा सेगमेंट OPचा हा जो मिड पॉईंट मिळाला आपल्याला, याला आपण M हे नाव देऊ. आता M हा पॉईंट सेंटर घेऊन आपल्याला डिस्टन्स OM घ्यायचा आहे. डिस्टन्स OM घेऊन काय करायचं आहे आपल्याला, दोन्ही बाजूला सर्कलला आर्क मारायचे आहेत. पहा, या ठिकाणी OM हे डिस्टन्स घ्यायचं. M या पॉईंटवरती कंपासचं टोक ठेवून M हा सेंटर घ्यायचं आणि काय करायचं आपल्याला, अशा प्रकारे तुम्ही सर्कल काढला तरी चालेल किंवा काय करायचं आहे, दोन्ही बाजूला फक्त काय करायचं आहे, हा आर्क इंटरसेक्ट करायचा आहे सर्कलला. आता या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट मिळाला आणि या ठिकाणी एक पॉईंट मिळाला. हे सर्कल तुम्ही कंप्लीट काढला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही कंप्लीट सर्कल काढला तरी चालेल. आता हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, या ठिकाणी याच्यातून आपण काय करू, टँजेंट्स काढू सर्कलला P या पॉईंटमधून. या ठिकाणी आपण Q हे नाव देऊ या पॉईंटला आणि या पॉईंटला R हे नाव देऊ. आता P या पॉईंटपासून Q या पॉईंटमधून आपण एक टँजेंट काढू आणि P आणि R या दोन्ही पॉईंटमधून काय करू, आपण सर्कलला टँजेंट काढून घेऊ. लाईन PQ आणि लाईन PR हे दोन काय आहेत, हे सर्कलचे टँजेंट्स आहेत. अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला, सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटमधून सर्कलला टँजेंट्स काढायचे आहेत. प्रथम काय केलं, आपण 4.1 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेतलं. त्याच्यानंतर आपण 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती काय घेतला, P हा पॉईंट घेतला. ही काय आहे, रेडियसला. त्यानंतर काय केलं, आपण हा जो सेगमेंट OP आहे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेतला. त्याच्यानंतर जो आपल्याला हा मिड पॉईंट M मिळाला, हा सेंटर घेऊन OM ही रेडियस घेऊन आपण काय केलं, सर्कल काढून घेतला. आणि आपल्याला हे जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, Q आणि R, या 2 पॉईंट्समधून आपण काय केलेले आहे, सर्कलला पॉईंट P मधून टँजेंट्स काढलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला फिगर कन्स्ट्रक्ट करायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. थर्ड क्वेश्चन पहा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. ड्रॉ टँजेंट्स टू द सर्कल ॲट पॉईंट्स P अँड Q. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, आपल्याला 3.3 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल काढायचं आहे
आणि आपल्याला एक कॉर्ड काढायची आहे 6.6 सेंटीमीटर लेंथ घेऊन पी क्यू ही एक कॉर्ड काढायची आहे. आता 6.6 हे काय 3.3 सेंटीमीटर डिस्टन्सच्या डबल आहे, म्हणजेच ही काय असणार आहे सर्कलची डायमीटर असणार आहे, म्हणजेच सर्कलचा लॉंगेस्ट कॉर्ड असणार आहे. आणि पॉईंट पी आणि पॉईंट क्यू मधून आपल्याला काय करायचे आहेत सर्कलला 2 टँजंट्स काढायचे आहेत. म्हणजे आपली फिगर कशी येईल पहा, आपल्याला एक सर्कल काढायचं आहे अशा प्रकारे. रेडियस किती घ्यायची आहे आपल्याला 3.3 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे एक काय करायचे आहे 6.6 सेंटीमीटरची कॉर्ड काढायची आहे, म्हणजेच हा काय असणार आहे डायमीटर असणार आहे सर्कलचा. कॉर्डचं नाव काय आहे पी क्यू. आता या पॉईंट पीच्या ठिकाणी आणि पॉईंट क्यूच्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे अशा प्रकारे टँजंट काढायची आहे. पहा कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम आपण 3.3 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. प्रथम आपण कंपासमध्ये 3.3 एवढं डिस्टन्स घेऊ. आता आपण 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन सर्कल काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढायचं आहे. सर्कलचा सेंटर आपण ओ कन्सिडर करू. रेडियस किती आहे सर्कलची 3.3 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे 6.6 सेंटीमीटरचा कॉर्ड काढून घ्यायचा आहे, म्हणजेच काय असणार आहे सर्कलचा डायमीटर असणार आहे. मग डायमीटर काढून घेऊ आपण. 6.6 सेंटीमीटरचा हा काय आहे लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच डायमीटर. आणि रेडियस किती आहे सर्कलची 3.3 सेंटीमीटर आर. आणि हा काय आहे लॉंगेस्ट कॉर्ड. कॉर्डचं नाव काय आहे पी क्यू. आणि या पॉईंट पी मधून आणि पॉईंट क्यू मधून आपल्याला सर्कलला टँजंट काढायचे आहेत. आता काय करू आपण हा कॉर्ड काय करू एक्सटेंड करू. दोन्ही बाजूला काय करायचं कॉर्ड एक्सटेंड करायचा. आता पी या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून दोन्ही बाजूला काय करायचं आहे आपल्याला आर्क मारून घ्यायचं आहे. सेम डिस्टन्स ठेवून काय करायचं आहे आर्क मारून घ्यायचं आहे. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. हे झालं हाफ डिस्टन्स, याच्यापेक्षा आपल्याला जास्त घ्यायचं आहे. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून आपण वरच्या बाजूला एक आर्क आणि खालच्या बाजूला एक आर्क मारून घेऊ. त्याचप्रमाणे या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खालच्या बाजूला एक आर्क मारून घेऊ. आता हे जे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत हे 2 पॉईंट आणि हा पी पॉईंट, याच्यातून आपण टँजंट काढून घेऊ सर्कलला. अशा प्रकारे पॉईंट पी मधून आपण सर्कलला टँजंट काढून घेतली. आता पॉईंट क्यू मधून आपण टँजंट काढून घेऊ. प्रथम काय करायचं कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आणि पॉईंट क्यूवर कंपासचं टोक ठेवून दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे आर्क मारून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. हे झालं पॉईंट क्यूपर्यंत हाफ डिस्टन्स, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे आपल्याला. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून आपण वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आर्क मारून घेऊ. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आपल्याला आर्क मारायचा आहे. आता हे 2 पॉईंट्स, हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉईंट क्यू याच्यामधून आपण टँजंट काढून घेऊ. अशा प्रकारे आपण पॉईंट क्यू मधून सर्कलला टँजंट काढून घेतली. अशा प्रकारे आपल्याला ही फिगर कन्स्ट्रक्ट करायची होती.